आता तुमच्या समोर दाखवण्यासाठी येत आहे श्रेया बुगडे, कुशल बद्रिके आणि जोरात सांगा ना भाऊ कदम. जोरदार टाळ्या. अरे आपल्या गावच्या टाळ्या दाखवा यांना. आहा. चेक चेक 1 2 चेक. हॅलो 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 हॅलो. नमस्कार 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 मंडळी. नमस्कार. तर मंडळी आज मी एका शाळेमध्ये आलेले आहे एज्युकेशनल इन्स्पेक्टर म्हणून. तर मला असं कळलंय की ह्या शाळेमध्ये 2 असे विद्यार्थी आहेत जे अनेक वर्ष नापास होत होत त्याच वर्गात राहिलेले आहेत. पण आता म्हणे त्यांच्या सगळ्या शिक्षकांनी त्यांच्याकडनं खूप जोरदार तयारी करून घेतलेली आहे. आणि आज खरं तर ह्या इन्स्पेक्शनच्या आधी त्यांनी शाळेत वेळेवर येणं अपेक्षित होतं, पण ते दिसत नाहीये तिकडे. कुठे राहिलात रे पोरांनो? छडी लागे छम छम विद्या येई घम घम छम 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 ए छम छम करता है ये नशीला बदन. ए ए शो ए काय करताय? हा हे संगीताचा वर्ग. बरं बरं ठीक आहे. तर वा छान. तर ह्या मुलांबद्दल मी तुम्हाला सांगत होते. वा छान. काय नावं काय तुमची? मी राजहंस. हरकत नाही. तुझं रे? मग मी हंसराज. आणि तू रे? मग मी जुगल हंसराज. ए जुगल माईक नीट घे समोर. हा जुगल हंसराज कसं काय? आणि बाबांचं नाव? गुगल हंसराज. गुगल हंसराज? हा बाई, याच्या बापाने याला जाम सर्च करून डाउनलोड केलाय. हा डाउनलोड होतच नव्हता. मग शेवटी एकदाची करप्ट फाईल आली बाबा. बाई नंतर लॉकडाऊन मध्ये याने 4 सॉफ्टवेअर डाउनलोड केले. पर्सनल कशाला काढतोस? सॉरी सॉरी. ठीक आहे ठीक आहे कळलं कळलं. हा ए काय तुम्ही आज शाळेचा युनिफॉर्म नाही घातलात? हा बाई, आज माझा हॅपी बर्थडे. अरे वा हॅपी बर्थडे. आय लव्ह यू. थँक्यू. मी थँक्यू असं म्हणलं बाई. तुम्ही काय ऐकलं? आय लव्ह यू. आय लव्ह यू टू. अरे काय चाललंय? नेहमी शिक्षकांवर प्रेम करावे. खरा तो एकची धर्म जगाला प्रेम भावे. खरा. हा ठीक आहे ओके. तर एनिवे तर मुलांना आज मी तुमची तोंडी परीक्षा घेणार. डायरेक्ट? असं कसं डायरेक्ट? काही तुम्ही नोटीस बिटीस दिली नाही? कारण मी सरप्राईज टेस्ट घेणार आहे. मला सरप्राईज खूप आवडतं. काय चाललंय? टेस्ट. हा चला तर आता आपण प्रश्न उत्तरांना सुरुवात करूया. हो बाई. सगळ्यात पहिला प्रश्न. हा बाई. अत्यंत महत्वाचा विषय. हो बाई. इतिहास. बाई, इतिहासाचा प्रश्न ह्याला विचारा. तर इतिहास म्हणजे माहितीये ना? पहिला प्रश्न. इतिहास माहितीये का? विषय विषय. हा पहिला प्रश्न. औरंगजेबाला किती बायका होत्या? कोणला? कोणला काय कोणला? औरंगजेब. पहिल्यांदा ऐकतोयस का? औरंगजेबाला किती बायका होत्या? कशात होता माहितीये का? अरे हा रे वाचलं होतं रे. कशात? अरे हा रसायनशास्त्रात आहे. अरे आता मी बोलले ना इतिहास. इतिहास आहे का? हे काय तुम्ही म्हणला ना इतिहास? अरे बावळटच का? इतिहास इतिहास हिस्ट्री. हिस्ट्री काय बोलते? ऐक बाबा. काय प्रश्नाचं उत्तर दे. माय कळलं ना कशात आहे? इतिहासातला प्रश्न आहे. औरंगजेबाला किती बायका होत्या? सांग पटकन रे. पटकन सांग. एवढा वेळ नाहीये. त्याला काय एवढं? पटकन सांग. अहो थांबा ना. तो काय शेजार राहतो का माझ्या? कडी वाजवली किती बायका तुला? असं आहे का ते?
कसं आहे ना, दुसऱ्याच्या पर्सनल मॅटर मध्ये आपण लक्ष नाही घालायचं. ऍक्च्युली हा मग काय विचारा. किती बायका किती करण्याचं काय तुला अहो उत्तर- कसं आहे, आपल्याकडे एक बायको करायचा अधिकार आहे ना. मला माहिती आहे मग आपल्याला 2 बायका करता येत नाही, त्यामुळे आपल्याला फससे येतं. काय येतं फससे ते इंग्रजी आहे, तुम्हाला नाही येणार. ठीक आहे. जाऊ दे, टेन्शन नको, मी घेतो. हा हा. मस्त पुढचा प्रश्न हा बाई. एकदम सोपा विषय हो बाई. इंग्रजी. बाई इंग्रजीचा प्रश्न ह्याला विचारा. बाई ती बघा शेजारच्या वर्गात रील करते ती बघा बाई. ए हिला आधी पनिशमेंट मिळाली पाहिजे. फोन घेऊन आली आहे शाळेत. हा मग ए तुकडे आणि तुझं लक्ष बाहेर काय वर्गाच्या. चिकणी दिसते. Shut up! खब पोलीस आहेत हं? सॉरी, मगाशी माती खाल्ली त्याबद्दल माफ करा. आता पुढे आणखीन नको. हा तर इंग्रजीचा प्रश्न मी आता एक मराठी वाक्य देणार ते इंग्लिश मध्ये ट्रान्सलेट करायचं. सिंपल आहे, अल्टी पलटी. वाक्य असं आहे, त्यानं त्याचं काम केलं. काम झालंय ना, सोडून द्या ना विषय. नसेल झालं तर इथं कुणाला बी सांगा, पहिल्या रांगेत सगळी मोठी मोठी माणसं आहेत, लगेच होऊन जाईल. आणि तुमचं काम असेल तर कुणी बी करेल. Shut up! काय पर्सनल सांगते का, उदाहरण देते मी. एक सॅम्पल. हा त्यानं त्याचं काम केलं. त्यानं तिचं काम अरे केलं. ऐक ना नीट, ऐक ना काय बोलते मी. काय वाक्य? त्यानं त्याचं सेल्फ कॉन्फिडन्स. स्वतःच. Self confidence. अच्छा हा. अच्छा. त्यानं त्याचं काम केलं. ही हॅज डन हिज वर्क. जबरदस्त. व्हेरी गुड. पुढे काय? पुढे मग तो करतच गेला करतच गेला करतच गेला. डन डना डन डन. डन डना डन डन डना डन डन डना डन डन काय करताय तुम्ही दंडनडन वगैरे, मूर्ख नुसती. ह्याला अक्कलच नाही. आपलं डन आहे. मी नाही, थोबाड फोडे ना. टेस्ट आपली. मूर्ख. हे बघा मुलांना, मला माहिती आहे अशी परीक्षा वगैरे असली ना की टेन्शन येतं. टेन्शन नाही घ्यायचं. सोपी सोपी उत्तर आहेत सगळी. हा शांतपणे ऐका. हा पुढचा प्रश्न. हा बाई. हो बाई. संस्कृत. बाई संस्कृतचा प्रश्न. मला नाही शिकायचं संस्कृत. मला येत नाही हे सससूत. काय सससूत मला येत नाही. अरे हा काय वेडा झाला, काय बोलतोय हा. इकडे. तुला विचारत नाही आणि ते संस्कृत आहे. संस्कृत सससूत उलट्या हाताची देईन ना एक. बाई उभा राहा तिकडे. बाई काय आहे? संस्कृतचा प्रश्न तुम्ही मला विचारा. हो मला संस्कृत येतं. माझी तर सगळी सुभाषित सुद्धा पाठ आहेत. अरे वा, एखादं म्हणून दाखव बरं. का नाही. अहम नमामि नम नमम. अहम नमामि नम नमम. अहम नमामि नम नमम. म्हण ना. हा अहम नमामि नम नमम. मेवनम मेवनम मेवण्यांचे पावनम. अहम नमामि नम नमम. हे काय. इतिम दुनियादारीम जितुम जोशीम डायलॉगम तुम नचन नमामि. देईन ना एक नचन मामी. हे काय आहे, संस्कृत आहे. अरे तू गप्प बसम, लवकर संपवम, आपल्याला बसवम. काय चाललंय, काय चाललंय. अभ्यास आला. अभ्यास अभ्यास. हे कुठल्या संस्कृत आहे हा. तुम विचारम ना. मी देईन ना उलट्या हाताची एक आता. मूर्ख कुठचे. ऐक इकडे, मी आता संस्कृत मधला एक श्लोक विचारणार आहे, त्याचा अर्थ समजावून सांगायचा आहे. यस्सम. श्लोक असा आहे, तमसो मा ज्योतिर्गमय म्हणजे काय. म्हणजे काय सांगतो, प्रश्न काय तेवढा सांगा. तमसो मा ज्योतिर्गमय म्हणजे काय. म्हणजे काय असं नका म्हणू. हा
प्रश्न नीट विचारा म्हणजे काय लगेच सांगेन. मी देईन ना अशी. तुझ्या डोक्यात काय दगड भरल्यात का? नीट ऐक. तमसो मा ज्योतिर्गमय हा संस्कृत मधला श्लोक आहे. याचा अर्थ काय? हा प्रश्न आहे. हो. तमसो मा ज्योतिर्गमय म्हणजे तमसो मा ज्योतिर्गमय म्हणजे तुम सो जाओ माँ मैं ज्योति के पास जाके आता हूँ. काय बोलतोस? काय बोलतोयस हे? तमसो मा ज्योति. गप्प बस मूर्ख कुठचा. तुम्ही तर असं बोलताय जसं तुमचं नाव ज्योती आहे. पोलिसांच्या हवाले दे ना तुला आता. मूर्ख नुसता. पोलिसांचं नाव नका घेऊ. मगाची माती खाली तेवढी बस. शट अप. तुम्ही सारखी पोलिसांची धमकी नका देऊ मला. मी बाकी काय पण धमकी द्या. तुम्ही कामच तसं करताय सगळेजण. मूर्ख कुठचा आहे? इकडे ये. बाई तुम्ही ज्योती सारख्या जास्त फडफडताय. सांगतोय सांगून ठेवतोय. ती ज्योती कुठे गेली? शेजारच्या वर्गात. पुढचा प्रश्न. हा बाई. हिंदी. बाई हिंदीचा प्रश्न ह्याला विचारा बाई. तू काय ट्रॅफिक मध्ये होता का रे? इथे इथे असं चाललंय तुझं ते. याचं हिंदी चांगलं आहे म्हणून म्हणलं. हाँ, हिंदी में कुछ भी विचारो सगड़ा आता है मेरे को. काय? मेरी आजी थी ना, आजी, वो इतने पावसाले में ना वाह के गई थी. सच्ची में सच्ची में आजी थी ना, हाँ? वो इतने पावसाले में वाह के गई. सच्ची में भाई हाँ. सच्ची वो में. नारियल का पेड़ था ना, उस पे चढ़ी और फिर गई. बाप रे. देव आजीच्या आत्म्यात शांती दे. ओ शांती काय गई म्हणजे घरी गेली उतरून. भाव ठीक आहे. ऐसे उतर के ऐसा लुगड़ा भी. बस 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 नको एवढं. क्या हो गया बुगड़ा मैडम तुमको? फालतूगिरी नकोय. सॉरी मैडम सॉरी. पुढचा प्रश्न. हाँ भाई हिंदीतला. हिंदी का प्रश्न. हिंदी का प्रश्न. तिरचा. हा आता मी मुहावरा म्हणजे काय माहितीये? माहितीये. आम्ही मधली सुट्टी झाली ना, आम्ही डबा उघडला का आमच्या सरांचा मुहावरा होते. ए काय आणले दे इकडं. चपाती दे इकडं. दे भाकरी काय ती. बावळटच का रे? मुहावरा नाही रे, मुहावरा. मुहावरा म्हणजे वाक्प्रचार. ते पण असतं रे. असं हा असतं ते. त्याला माहितीये बरोबर. हा तर मी आता हिंदी मधला एक मुहावरा विचारणार आहे. त्याचा समानार्थी सांगायचंय हिंदीतच. समानार्थी. सोपं आहे. इज इक्वल टू. हा 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 हा. मुहावरा असा आहे. धोबी का कुत्ता न घर का न घाट का. याच समानार्थी सांगायचंय ना. सोपं आहे ना. आहा. धोबी का कुत्ता न घर का न घाट का. सानिया का बच्चा ना भारत का ना पाकिस्तान का. समान ठेवलंच नाही काय. क्या बात आहे. एकदम समान. डायरेक्ट डायरेक्ट. ए, मूर्ख. ही काय बोलायची पद्धत आहे? बावळट नुसता वाटेल ती उत्तर देत आहेत. त्यांना इंटरनॅशनल येत नाहीत ना. हे इंटरनॅशनल सब्जेक्ट झाला. लोकल मध्ये घे काहीतरी. डोमेस्टिक. तू जास्त बोलू नकोस हा. नाही बाई. पुढचा प्रश्न. हा बाई. व्याकरण माहितीये? अरे व्याकरण तर आपलं रोजचं आहे. रोजचं म्हणजे काय? कसं काय? चौथा झाला की व्याक आणि पोलीस आले की रन. व्याक रन व्याक रन. मूर्ख. व्याकरण म्हणजे ग्रामर. बरोबर. कर्ता कर्म क्रियापद. हा ते पण आहे ते पण आहे. ते पण नाही तेच आहे. आता मी एक उदाहरण देणार आहे. संगीता. आली आहे काय संगीता. म्हणजे? संगू तुम्हाला बोलली नाही तू आलीस ती. मिस कॉल टाक. कुठे बसलीस? अरे काय करतोस तू? तुम्ही बोलले ना संगीता. अरे संगीता माझ्या उदाहरणातलं नाव आहे. शिकली आहे पण ती. शट अप. ओके. संगीता रस्त्याने जात होती. ती अचानक थांबली. तिने मागे वळून पाहिलं. यात संगीता कोण आहे? त्या एवढ्या जणी चालल्यात त्यातली संगीता कोण आहे ते सांगा मला. सॉरी सॉरी. उदाहरण. संगीता रस्त्याने जात होती. ती अचानक थांबली. तिने मागे वळून बघितलं. ह्यात संगीता कोण आहे? याच्यामध्ये काय होतंय? नाही नाही मी हा Sorry, संगीता रस्त्याने जात होती. ती अचानक थांबली. तिने मागे वळून पाहिलं. यात संगीता कोण आहे? तुला मी 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 समजावून सांगतो. समज मी संगीत आहे. ही कशी संगीत आहे? शट अप.
हिने सकाळी दाढी केली तर संध्याकाळी हिला मिशी येते बाई. समजायचंय. पण मिशी येते हा प्रॉब्लेम नाही, मला टोचल ना. समजायचंय. चल रे पटकन. हा हे बघ, मी संगीत आहे, ती अशी रस्त्याने चालली आहे. ती थांबली अचानक, तिनं मागं वळून बघितलं, यात संगीता कोण आहे? प्रेग्नंट. ए संगीता, पेडा का बर्फी? अरे गप्प. Shut up! अरे संगीताला पोरग झालं. अरे बावळा तुला. अरे उपस्थिती आहे शाळेतली. मी मेडिटेशन करतो. हा, हजेरी लावायला आलाय फक्त, बाकी काय नाही. हा. याच्यात संगीता करता आहे करता. मग मी तिला धरताय धरता. गप ना मूर्ख कुठचे. ए तू काय इकडे बघायला आलायस की? इकडे ये. जा केशारोपण. पुढचा प्रश्न. पर्यावरण कशाला म्हणतात? आ? आ काय आ? पहिल्यांदा ऐकतोस का पर्यावरण? पर्यावरण कशाला म्हणतात? जेव्हा घरात भाजीला वरणाशिवाय पर्याय नसतो त्याला पर्यावरण असे म्हणतात. क्या बात आहे. हा बरोबर आहे ना? कमाल म्हणजे खतरनाक. मूर्ख कुठचा. पुढचा प्रश्न. बाजारात गोळीबार चालू आहे. मला काय सांगता, पोलिसांना सांगा, ते काय करतील तरी. मी काय करणार आहे? त्यांनी नाहीच केलं काही तर आप्पा साहेबांना सांगा, ते लय करतील. खतरनाक. काय बरोबर आहे. बोलतोस तू? ए. बरोबर आहे. मी सांगत नाहीये बाजारात गोळीबार चालू आहे ते. पुढचा प्रश्न ऐकून घे नीट. पुढं प्रश्न आहे रे, कॉन्सन्ट्रेट कर ना तू. हा बाजारात गोळीबार चालू आहे याचं ट्रान्सलेशन करायचंय इंग्लिश मध्ये. अरे बाप. आ? मागो. त्यांच्यासारखं वागू नको का? नाही मला येतं. पटकन सांग. बाजारात गोळीबार चालू आहे. बाजारात गोळीबार चालू आहे याचं ट्रान्सलेशन करायचं इंग्लिश मध्ये. इन द मार्केट गोळीबार चालू आहे. टॅबलेट अँड बार आर ओपन. क्या बात आहे. काय रे कोणी तुम्हाला पास केलं रे इतके वर्ष? गोळीबार चालू आहे ना. Shut up! मूर्ख कुठचा. जा तिकडे. याला हाकला वर्गात ना बाई. इकडे. शपथ. पुढचा प्रश्न. मॅडम याला ना ओरडू नका तुम्ही, का? तो दुःखी आहे. हो. का काय झालं त्याला? त्याने बघा दाढी वाढवली, पण काय झालंय काय? तो घटस्फोट घेतोय बायकोपासून. त्याचं लग्न झालं? हो लग्न झाले त्याचं. का काय झालं पण घटस्फोट का घेतोय? पण हा द्यायला तयार नाही, का? कारण बायकोला म्हणला थंडी जाऊ दे, मध्ये तो घटस्फोट. काय बोलताय तुम्ही? बघा ना किती पर्सनल बोलतोय बाई. शट अप. तुम्हाला काहीच वाटत नाही का रे? हा इकडे इकडे. हा घटस्फोटाच्या कानाखाली देईन ना एक. बाई तुमचं लग्न झालंय? मला पर्सनल गोष्टी विचारू नकोस. आगाऊ. झालं असणार, एवढी बडबडती म्हटलं. एवढी बडबडी म्हणजे बायकोच असू शकते. घरी जाऊन गप्पा मारा. सॉरी. लाज नाही वाटत तुमचे एवढे गोर गरीब आई वडील मोठ्या मोठ्या फिया भरून तुम्हाला शाळेत ऐका, पाठवतात. आता आम्ही गरीब राहिलेलो नाही, आता आम्ही श्रीमंत झालो. आमच्याकडे 2 बैल आहेत, एक काळा एक पांढरा. अरे वा, क्या बात आहे. मस्त मस्त छान म्हटलं ऐकून. ए मला सांग, तुम्ही त्यांना असं बांधून वगैरे असं कुठे ठेवता? म्हणजे कुणाला, काळ्याला की पांढऱ्याला? काळ्याला. काळ्याला गोठ्यात बांधतो. अच्छा. आणि पांढऱ्याला? गोठ्यातच. मग त्यांना असं पाणी वगैरे प्यायला नेत असाल ना? कुणाला, काळ्याला की पांढऱ्याला? पांढऱ्याला. पांढऱ्याला नदीवर. आणि काळ्याला? त्याची लय नाटक बाई, असं कडेकडेनी नदीवरच. हो बाई, खरंय बाई. तर खायला काय देतात? कुणाला, काळ्याला की पांढऱ्याला? काळ्याला. काळ्याला गवत. आणि पांढऱ्याला? अहो सोमवार मंगळ गवतच. काय बोलतोयस काय चाललंय? काळा माझा प्रिय बैल आहे. आणि पांढरा? तो पण प्रियच आहे. अरे काय तुला काय बरं आहेस ना तू? पण मला काळा बैल आवडत नाही. का? तो रोज 5 लिटर दूध देतच नाही. आणि पांढरा? बैल आहे, दूध कसा देईल? सिंपल आहे ना बाई, सिंपल आहे ना. प्रयत्नच नाही करायचा आपण. बैल आहे. झालं तुझं? बाई तुम्हाला भीती नाही वाटत? तुम्ही असं असं करता तर एक दिवस ह्याने गळ्या कापला जाईल असा. शट अप! मूर्ख कुठचा. इकडे ये. पुढचा प्रश्न. महाराष्ट्रातलं थंड हवेचं ठिकाण कुठलं? माझं घर. काय? माझं घर बाई. कसं काय? माझ्या बापाने एसी लावलाय. अरे मूर्ख मुला, बापान काय एसी लावलाय? तसं नाही.
नैसर्गिक नॅचरली थंड, नैसर्गिकरित्या थंड, एसी मुळे थंड नाही. नॅचरल. हा. महाबलेश्वर हे महाराष्ट्रातले थंड हवेचे ठिकाण आहे. नशीब एक उत्तर बरोबर दिलं आल्यापासून. हा ठीक आहे, आता तुम्हाला महाबळेश्वरची वैशिष्ट्य सांग. हा, महाबलेश्वर मध्ये लोक खूप चाय पितात. का? कारण ते थंड हवेचं ठिकाण आहे ना बाई. बरोबर बरोबर. महाबलेश्वर मध्ये जागोजागी तुम्हाला शेकोट्या बघायला मिळतील. का? कारण ते थंड हवेचं ठिकाण आहे बाई. अरे महाबलेश्वर मध्ये रात्री झोपताना लोक पंखा लावत नाही. का? कारण ते थंड हवेचं ठिकाण आहे. अरे हे सगळं काय बोलतोयस तू? ही महाबळेश्वरची वैशिष्ट्य आहेत का? पंखा लावत नाही, चाय पितात वगैरे? मला महाबळेश्वरचं विशेष असं वैशिष्ट्य सांग. त्यांना विशेष ऐकायचंच आहे, सांग. हा? होऊन जाऊ दे. महाबलेश्वर हे महाराष्ट्राचे उगम स्थान आहे. काय? हे काय? महाबलेश्वर हे महाराष्ट्राचे उगम स्थान आहे. कसं काय? महाबलेश्वर हे महाराष्ट्राचे उगम स्थान आहे कारण महाराष्ट्रात कुणाचं बी लग्न हो, 90% जोडपी आणि म्हणलं तिकडं जातात त्याच्या. बाई का माहितीये का? कारण ते थंड हवेचं ठिकाण आहे. सगळ्या मुलांना नापास बाई, करतात. काय आहे? तुम्ही कुठे गेला होता? महाबळेश्वर. खरंच थंड हवेचं ठिकाण आहे. मूर्खा कुठचा? ए इकडे हसतोस का? इकडे आहे. आता हसवते तर काय? मी आता एक खूप गंभीर प्रश्न विचारणार आहे, मला त्याचं व्यवस्थित उत्तर हवंय. महाराष्ट्राला संतांची भूमी असं म्हटलं जातं. हो बाई, खरे खरं. बरोबर. हो तुकाराम महाराज हे खूप मोठे संत होऊन गेले. हो. तर आता तू मला तुकाराम महाराजांविषयी 5 नको 3च ओळी सांग. 3 ना? हा 3 हा बाई, हात जोडा बाई. हो. तुकाराम महाराज हे खूप मोठे संत होते. संत तुकाराम हे त्यांचे नाव होते. म्हणून लोक त्यांना संत तुकाराम म्हणत. 3 काय काय चाललंय रे? काय चाललंय? हा एकच वाक्य 3दा बोललायस. हो ते पण एकच होते ना. मला अक्कल शिकवू नकोस. आगाऊ. गाऊ म्हणतायत. जा गाऊया म्हणतायत. शट अप. पुढचा प्रश्न. हा बाई, म्हणी पूर्ण करा. गाजराची पुंगी वाजली तर वाजली, नाही तर हलवा करून खाल्ली त्याच्या आयला. अरे आता सीजन पण आहे, स्वस्त मिळते. बाई तुम्ही गाजर खाल्लाय का? ओठ अशी लाल लाल झाली. पुढची म्हण. हातच्या कंकणाला रानावत कशाला? काय? कंगना रानावत. बाई तुम्ही कंगना रानावत एकदा केली होती बघा गॅदरिंग मध्ये. एकदा कंगना रानावत करून दाखवा प्लीज. बाई बाई कंगना रानावत, कम ऑन. ऐकायचे ना कंगना रानावत? वैसे तो मैं एक्चुअली मैं ये सब करती नहीं हूँ, लेकिन बच्चों के प्यार की वजह से आज कर रही हूँ सच्ची में. और सच कहूँ तो आप लोगों का मुझे बहुत यहाँ पे शुक्रिया अदा करना है कि इतने सालों से जो आपने हमारे कार्यक्रम को प्यार दिया है. सच्ची में हम बहुत आपका आभार मानते हैं और हमेशा आप लोग इस तरीके से हमें जो बुलाते हैं यहाँ पे बहुत प्यार महसूस होता है. और मैं मेरी पूरी टीम की तरफ से, पूरी मेरी जो हवाई उद्योग की टीम है, सबकी तरफ से आपका बहुत बहुत धन्यवाद करना चाहती हूँ. इतना प्यार जो 10 साल से आप लोग हमें दे रहे, सच्ची में हमको बहुत अच्छा लगता है. थैंक यू सो मच. आता निळे फुले. शो लावला इकडे. काय पण कसं बोलतो तू? काय पण कसं बोलतो? गप्पच ना. हे काय? कंगना रानावत. ए इकडे इकडे काय फिरायला आलायस? बाई याला नीट बघा, असं नाही वाटत माचीसची एक काडी फिरते. शट अप.
उगाळील, आग लागेल, उगाळील तर. ए नीट नीट उभा राहा. पुढचा प्रश्न. हॉटेल मधली झाडं का वाढत नाहीत? कारण तिथं वेटर वाढायला असतात. हा, क्या बात आहे, कमाल. जबरदस्त यार, हा. जबरदस्त. पृथ्वीच्या पोटात काय असतं? पितळ. हा? काय पितळ. म्हणजे? सनी लिओनीने सांगितलं ना, ये दुनिया दुनिया पीतल दी, दुनिया पीतल दी, बेबी डाल में सनी. क्या बात आहे, क्या बात आहे. मूर्ख कुठचा. काय असतं पृथ्वीच्या पोटामध्ये? काय? लावा. नाही मॅडम, लावा तर तुमच्या पोटात आहे. माझ्या? हा, काय बोलतोयस? म्हणून तर सगळे सर म्हणतात सगळीकडे तुम्ही लावा लाव्या करत फिरता. आगाऊ मूर्ख कुठचा. लावायला करत. ए बास झाला आता. असं असं. पुढचा प्रश्न. हा बाई. गांडूळ आला. ओ बाई, आम्ही खपवून घेतोय म्हणून असं चालणार नाही सांगतोय. काय? मला 4 जास्त येतात तुमच्यापेक्षा. अरे गांडूळ. बाई, ए तू बाय. अरे थांब, काय ऐक ऐक करतोयस ऐक. तू? हे बघ, हे- गांडूळ आला. अरे थांब ना, ऐक ना तू. ऐक ऐक ऐक, हे बघ हे बघ. ते ना त्या तो शब्द आहे ना त्याच्या शेवटी ळ आहे, ळ. तो ऐक तू. बोला. गांडूळ आला. नीट बोला ना. गांडूळ लाला. आहा. नीट बोला, आम्हाला कळलं पाहिजे ना. कसं? गांडूळ लाला. हे काय? गांडूलचा डान्स आहे. शट अप मूर्ख. गांडूल कथ्थक करतोय. हा हा. सुनाई ना कत्ता. गांडुळाला शेतकऱ्याचा मित्र का म्हटलं जातं? कोणाला? गांडुळाला शेतकऱ्याचा मित्र का म्हटलं जातं? गांडूल आला. गांडूल आला शेतकऱ्याचा मित्र असं म्हटलं जातं. याला दुसरा कोण दोस्त सापडला नाही का? गांडूल आला शेतकऱ्याचा मित्र असं म्हटलं जातं कारण शेतकरी बिचारा एकटा शेतात राबत असताना गांडूल त्याच्या बरोबर गप्पा मारतो. काय? हा बाई, माझा एक्सपिरियन्स आहे बाई. मी असा शेतात नांगर घेऊन चाललेलो होतो ना, तेवढ्यात तिकडनं गांडूल आला. मी म्हणलं क्या गांडूल कैसा आहे? तो म्हणलं मैं मस्त है, तू कैसा है? हे कोण बोललं? गांडूल बोलला बाई. हे? गांडूल दोन्ही बाजूने बोलतो, दोन्ही बाजूने चालतो. इकडे त्याचं तोंड असतं ना, इकडे त्याची तोंड नसतं बाई, दुतोंडी. हा, बस 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 कळलं. अर्तुवम, हा. अर्तुवम, शेकवम. बस 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 इनफ. कळलं मला. बापरे बाप. काय झालं? थंडी वाजते? हा. हा इकडे. हा बोलतोय. तुला काय ऑफर वाटली? अरे ना. मी कान. हे वाजव. हे संगीताचा वर्ग नुसते बसलेत. स्क्रिप्टच्या बाहेरचे डायलॉग घेऊ नका. सॉरी बाई. हा, आता पुढच्या प्रश्नाचं उत्तर जर तुला आलं नाही तर तुम्ही तिघेही नापास. बाई, नाही. असं करू- असं नका करू बाई. असं नका करू बाई. असं एवढा काय घाबरतोय? इतकी वर्ष नापासच होणारस ना. यांच्यासोबत कोणतरी पाहिजेत ना बाई. शट अप. ए नीट ऐक. डोळे उघड आणि एवढे एवढे उघडशील बाई. इतक्या वर्षात त्याचे डोळे नाही उघडले, आता उघड. सॉरी. समुद्राच्या मध्यभागी एक लिंबाचं झाड आहे. वाव, इंटरेस्टिंग. मी काय पिक्चरची स्टोरी सांगतेय? हा, मग गप्पा बस. समुद्राच्या मध्यभागी एक लिंबाचं झाड आहे. त्या झाडावरून तू लिंबू तोडून कसा आणशील? आपण बाजारात विकत आणूया. विषय संपवा ना. हा. मला अक्कल शिकवू नकोस. मी आधीच सांगते, माझा डोका गेलाय. मूर्ख. ए, समुद्राच्या मध्यभागी एक लिंबाचं झाड आहे. त्या झाडावरून तू लिंबू तोडून कसा आणशील? सोपं आहे बाई. असं समुद्रावरून चालत जायचं. डिंग, डिंग, डिंग. ए पापलेट चल तिकडं. ए सुरमई चल. अरे लिंबाचं झाड, लिंब टुक. हे घ्या बाई.
क्या बात आहे, मस्त. मला आल्यापासूनच वाटलं की तुझे डोळे जसे निरागस आहेस ना, तू पण तसाच निरागस आहेस. थँक्यू बाई, खूप छान, मस्त. Thank you. तुझा बाप गेला होता समुद्राच्या लाटांवरनं चालत कधी? मग तुमच्या बापान तरी समुद्राच्या मध्यभागी लिंबाचं झाड लावलं होतं का? असं काय? आम्हाला नाही शिकायची त्याला शाळा. सांग ना. आम्ही नाही शिक- अजिबात नाही हट. हा? ए थांबा. कशी काय वाटली शाळा? होती ना तुमच्यासारखी काय काही पोरं अशा शाळेमध्ये? हा, पटलं पटलं पटलं. चला तर आता कार्यक्रमाच्या सांगतेकडे जाऊया आणि थिरकूया मस्तपैकी झिंगा.